नमस्कार, गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्तपैकी असं उपवासाची रेसिपी पाहणार आहे। तर खुसखुशीत एकदम कुरकुरीत असे साबुदाणा पापड केलेले आहेत। तर साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड केलेले आहेत। छान कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूयात उन्हाळी रेसिपी। तर इथे साबुदाणा घेतलाय, साधारण 2 वाटी म्हणजे 200 ग्रॅम साबुदाणे आहेत। साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मी रात्री भिजत घातले साबुदाणे आणि भरपूर अशा पाण्यामध्ये भिजवायचे। साधारण 2 ते 3 इंच पाणी जास्त ठेवायचं आणि मस्त असे भिजवून घ्यायचे। हे बघा, साधारण 2 इंच पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि आता हे रात्रभर भिजवून घेणार आहे मी। छान असे भिजलेले आपले साबुदाणे। तर आता त्याच्यामध्ये 1 वाटी मी बटाट्याचा किस साल काढून स्वच्छ धुवून घेतलेत बटाटे आणि तो किस घालून घेणार आहे। तर इथे बघा, ज्या पातेल्यामध्ये मला साबुदाणे शिजवून घ्यायचे त्या पातेल्यामध्ये मी साबुदाणे काढून घेतले। त्याच्यामध्ये साधारण मी बटाट्याचा किस 2 वाट्या घेतलेला आहे। 1 वाटी मी सुरुवातीला घालणार आहे। तर दुसरी वाटी किस मी कधी ॲड करायचा ते मी पुढे सांगेन। तर गरम पाण्याचा वापर केला आहे। इथं पाणी गरम करून घेतलं वेगळ्या पातेल्यामध्ये आणि मग वरतून मी मिक्स करते। तर साधारण 1 इंचापर्यंत पाणी एक्स्ट्रा वरती ठेवायचे साबुदाण्याच्या, एवढं पाणी आपण ॲड करायचे। साबुदाणे कितीही असू दे, पण साबुदाण्याच्या 1 इंच वरती येईपर्यंत पाणी आपण एक्स्ट्रा ठेवायचं। छान उकळी आली, हे बघा, अशा पद्धतीने मध्ये आधे सारखं मिक्स करत राहायचंय। आता आपण सुरुवातीला यामध्ये जो बटाट्याचा किस घातलेला आहे त्यामुळे तो छान शिजला जाणार आहे आणि त्याची जी चव आहे ती आपल्या या मिश्रणामध्ये उतरणार आहे, म्हणून आपण बटाट्याचा किस थोडा लवकर घातलेला आहे। तर साधारण एवढ्या मिश्रणासाठी मी 1.5 ते पावणे 2 चमचे मीठ घातलेलं आहे। नेहमी मी मीठ हातानेच घालते, पण आता प्रमाण दाखवण्यासाठी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चमच्याने। तर आत्ता या स्टेजला मी आपण जो राहिलेला बटाटा होता तो ॲड करून घेतलाय। साधारण निम्म्याच्या वरती शिजून आले साबुदाणे। त्याच्यानंतर 70% साबुदाणे शिजला आणि त्याच्यानंतर मी यामध्ये बटाट्याचा किस घातलेला आहे राहिलेला। तर साधारण 2 वाटी साबुदाण्यासाठी 2 वाटी बटाट्याचा किस घातला। तर बघा, छान शिजलंय। मिश्रण चेक करायचे। तर मिश्रण चेक करून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स घाला किंवा मग आधी घातली नंतर घातली तरी पण चालेल, पण मी आधी चेक करणार नाहीये कारण मला अंदाज आहे कितपत घट्ट ठेवायचं मिश्रण। गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेतलेत। गॅस बंद केल्यानंतर का घालायचे, तर आपण जेव्हा हे सुरुवातीला घालतो त्यावेळेस मग आपल्या मिश्रणाचा म्हणजे साबुदाण्याचा कलर चेंज होतो पापडीचा, त्यासाठी आपण सुरुवातीलाच घालून घ्यायचं नाही। आणि इथे बघा, साधारण या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। तर खूप पातळही ठेवायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही। तर या पद्धतीने ताटावरती मिश्रण टाकल्यानंतर लवकर पसरलं गेलं नाही, हळूहळू पसरलं गेलं। तर इथे बघा, सर्व पापड मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे। जर तुम्ही जिरी खात असतील उपवासाला तर जिरी घातली तरी पण चालेल, पण नंतर किस घातल्यामुळे किती छान असा किस पापडावरती दिसतोय। पापड्या मी
साधारण 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या. छान वाळलेत पापड्या आणि आता आपण तळून घेऊयात. तर तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये आणि हे बघा खूप छान मस्त अशा फुलतात. दुप्पट तिप्पट फुलतात पापड हे आणि खूप छान हलके खुसखुशीत होतात.